बरेचसे लोक काय करतात की पत्रिका पाहायला घेतली, तुमची पर्सनॅलिटी अशी आहे, तुमचं बोलणं असं आहे, हे तुम्ही जे सांगता ना हे सगळं प्रेझेंट टेन्स आहे. हे सांगत बसण्यात काही अर्थ नाही असं माझं पहिलं मत आहे. आपण पत्रिका जुळवतोय मुला-मुलींच्या, तर त्या मुला-मुलींच्या पत्रिका खरोखर किती जुळतात आहे याचा ज्योतिषाने सूक्ष्मपणाने विचार करायला पाहिजे. त्यावेळेला माझं तर मत आहे की तुम्ही त्या लोकांच्या आयुष्याशी खेळतात, तर त्या माणसाचं आयुष्य जे आहे ना ते स्पॉईल करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे. अनेक गोष्टीत अडचणी येत आहेत, सतत काही ना काही प्रॉब्लेम्स होत आहेत, यावर आपल्याला ज्योतिषी उपाय सांगतात. तर हे किती लाभदायक आहे आपल्यासाठी? हा विश्वासाचा प्रश्न बराचसा आहे खरं म्हणजे. उपाय आहेत ना, हे उपाय एका विशिष्ट लेव्हलपर्यंतच वापरायला पाहिजे खरं. ज्योतिषशास्त्रात या सर्पदोषावर उपाय काय आहे? कसं ठरवलं जातं की इथून आपली 7:30 सुरू होते? उपासनांमध्ये सुद्धा काही लोक म्हणतात, आम्ही एवढा देवधर्म करतो, आम्ही एवढ्या पोथ्या वाचतो, एवढे जप करतो, हे करतो, ते करतो, आम्हाला काहीच फायदा नाही होत. ते कदाचित असं असेल की तुमच्या नशिबामध्ये ते उशिरा मिळण्याचे हे असेल आणि ज्या वेळेला मिळतं ना त्यावेळेला ते सव्याज मिळतं. व्याजासहित तुम्हाला ते परत मिळत असतं. शनी लकी आहे का अनलकी आहे? मी तरी म्हणेल की अनलकी नाहीत. माझ्याच वाट्याला का याचा विचार करू नये. आकाशातल्या ग्रहांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? ज्या काही त्या हालचाली होत असतात त्या हालचाली जसं आपल्यामध्ये 5 तत्व आहेत, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश, जल, हे जे 5 तत्व आहेत तसेच तत्व अवकाशात सुद्धा आहेत. सध्या ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली जे गैरप्रकार चालले त्याबद्दल काय सांगाल? त्याला आपण काहीच करू शकत नाही. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती अनसीन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत ज्योतिष तज्ज्ञ श्रीकांत जोशी जी आहेत. गेल्या 55 वर्षापासून ते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत. ज्योतिषशास्त्रातल्या वेगवेगळ्या विषयांवर ते आजही त्यांचा शोध सुरू आहे. तर ज्योतिषशास्त्रातला सखोलपणा आणि उथळपणा यातील फरक समजावून सांगण्यासाठी आज ते आपल्या सोबत आहेत. तर सगळ्यात पहिलं श्रीकांतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे अनसीन मराठीमध्ये. तर ज्योतिष म्हटलं की पूर्वी ते एक चित्र आपल्यासमोर येतं की एक ज्योतिषी बसलाय, त्याच्यासोबत एक पोपट आहे आणि त्याच्यासमोर एक चिठ्ठ्या टाकलेल्या आहेत जो आपलं भविष्य सांगतो. ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणारा. तर हे खरं आहे का की ज्योतिषी हे भविष्य सांगतात? ज्योतिष हे मुळातच भविष्यासाठीच आहे त्याच्यासाठी. कारण असं आहे की प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्याबद्दल उत्सुकता असते. पुढे माझ्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं किंवा घडणार आहे याच्याबद्दल प्रत्येकजण विचार करत असतो आणि त्याच्यातलाच काही जो भाग असतो हा भाग म्हणजेच आपण ज्योतिषाचा विचार करतो. आता नेमकं ज्योतिष जे आहे ना, ज्योतिष याचा अर्थ असा की जे ग्रह आकाशामध्ये फिरत असतात त्याच्यामध्ये पृथ्वीसहित सगळे बाकीचे, फक्त पृथ्वी हा ग्रह आपण मांडत नाही पण बाकीचे सगळे जे नवग्रह आहे आणि त्याच्यानंतर हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे पण आपण त्याच्यामध्ये ॲड करतो. बरेचसे ज्योतिषी त्याच्यामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटोचा उपयोग करत नाहीत पण ॲक्च्युअली ह्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे. कारण वैदिक काळापासून 9 ग्रह जे आहेत ते 9 ग्रहच आपल्याकडे मानले जात होते. राहू केतूपर्यंतचे 9 ग्रह. त्याच्यानंतर जे आहेत ना हळूहळू जसजसं हर्षलचा शोध लागला, नंतर नेपच्यूनचा शोध लागला, नंतर प्लुटोचा शोध लागला आणि कदाचित पुढच्या काळामध्ये अजूनही काही ग्रह सापडण्याची शक्यता आहे. तर आज जरी तुम्ही म्हटलात की नाही वा, आता बरेचसे ज्योतिषी म्हणतात की नाही आम्ही फक्त नवग्रहांचा विचार करतो, आम्ही हर्षल, नेपच्यूनचा विचार नाही करत. जरी ते मोठे ग्रह असले, मोठे याचा अर्थ असा की त्यांचं भ्रमण जे आहे ते खूप लाँग पिरियडचं भ्रमण आहे, म्हणजे 14 वर्षाचं आहे. त्याच्या इतके तर लोक म्हणण्याप्रमाणे असं आहे की त्या ग्रहांचा खूपसा परिणाम असा सामान्य माणसावर होत नाही. तर जे ज्याला मेदिनीय ज्योतिष म्हटलं जातं की बाबा जगाचा विचार करून किंवा देशांचा विचार करता जशा काही घटना घडू शकतात त्याच्यासाठी हर्षल, नेपच्यून, प्लुटोचा उपयोग होतो. परंतु सामान्यतः असं आहे की 7 वर्ष 14 वर्ष याच्यामध्ये हे ग्रह काहीतरी तर पुढे जातात, काहीतरी तर त्यांचं भ्रमण होतं आणि मुख्य म्हणजे त्याचा परिणाम हा इतर ग्रहांवर होतो. कारण जशा एकमेकांच्या दृष्टी असतात त्या दृष्टीप्रमाणे जे काही घटना घडत जातात त्याच्यामध्ये आता हर्षल, नेपच्यूनचा तेवढा सहभाग हा असतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे मुख्यतः ज्योतिष हे भविष्यासाठीच आहे. आता साधी गोष्ट, बरेचसे लोक काय करतात की पत्रिका पाहायला घेतली की समोर तुमची पर्सनॅलिटी अशी आहे, तुमचं बोलणं असं आहे, तुमच्या याच्यामध्ये तुमचं शिक्षण असं आहे. हा भविष्याचा भागच नाही आहे माझ्या मते. हे तुम्ही जे सांगता ना हे सगळं प्रेझेंट टेन्स आहे किंवा पास्ट आहे तुमचा. तुमची पर्सनॅलिटी काय आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने बोलता तुमचं हे सांगत बसण्यात काही अर्थ नाही असं माझं पहिलं मत आहे. कारण हे भविष्याच्या किंवा फ्युचरच्या अंडर येतच नाही. फ्युचर सांगणं म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये याच्यानंतरच्या काय घटना कशा पद्धतीच्या घडतील
हे सांगणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भविष्य जे आहे ना, हे भविष्य आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये हा जो पार्ट आहे भविष्याचा, हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे, प्रश्नच नाही. आणि ते कशावरून ठरतं, तर जे आकाशस्थ जे ग्रह आहेत ते ग्रह, त्यांचं जे भ्रमण त्यांचं जे भ्रमण चाललेलं असतं, त्या भ्रमणाचा पृथ्वीवरच्या मानवावर किंवा इतर प्राण्यांवर, सगळेच प्राणी मात्र आले त्याच्यामध्ये, त्याच्यावर त्या ग्रहांचा परिणाम कशा पद्धतीने होतो किंवा त्याचे मग त्यांच्या आयुष्यांवर म्हणा किंवा त्यांच्या आजारपणावर म्हणा, कुठल्याही गोष्टीवर किंवा मानसिकतेवर म्हणा, त्याच्यावर जसे परिणाम होतात त्याचं नाव भविष्य. तर ते सगळ्यात महत्त्वाचा तोच पार्ट आहे. आकाशातल्या ग्रहांचा आणि आपल्या म्हणजे त्या आकाशातल्या ग्रहांचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? हां, आता परिणाम असा होतो की ज्या काही त्या हालचाली होत असतात, त्या हालचाली जसं आपल्यामध्ये 5 तत्व आहेत, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश, जल, हे जे 5 तत्व आहेत, तसेच तत्व अवकाशात सुद्धा आहेत. आणि ग्रह जे आहेत, हे ग्रह सुद्धा प्रत्येकाचे तत्व ठरलेली आहेत. उदाहरणार्थ रवी आणि मंगळ हे अग्नितत्वाचे ग्रह मानले जातात. चंद्र आणि शुक्र हे जलतत्वाचे मानले जातात. त्याच्यानंतर शनी जो आहे हा वायुतत्वाचा मानला जातो. बुध जो आहे हा पृथ्वी तत्वाचा मानला जातो. आणि शेवटचा जो आकाश तत्वाचा भाग आहे तो म्हणजे गुरु आहे. तर हे ग्रह आणि राहू आणि केतू हे मिश्र स्वरूपाचे मानले जातात. तर याचा जो परिणाम असतो, हाच परिणाम प्रत्येक प्राणी मात्रावर होतो. जसं आपल्या लक्षात येतं की आपल्याकडे ग्रहण घडून येतं, त्याच्यानंतर भरती आणि ओहोटी ते सगळ्यांनाच माहिती आहे. समुद्राला भरती येते आणि ओहोटी येते हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर ते सुद्धा चंद्राची जी परिस्थिती असते किंवा भ्रमण असतं त्याच्यावरती ओहोटी आणि भरती ठरलेली असते. म्हणजे तो सुद्धा भाग जो आहे ना, हा ग्रहांचाच परिणाम आहे. म्हणजे काही लोक म्हणतील की इतके दूर ग्रह असतात, मग त्याचा माणूस इतका लांब राहतो, त्याच्यावर परिणाम कसा होतो. परंतु त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा माणसावर होतच होतो. माणसावरच नाही, प्राणी मात्रावर मी तर म्हणतो. सगळे त्याच्यात पशु, पक्षी, प्राणी, झाडं वगैरे सगळी, कारण ते सुद्धा जीवच आहेत शेवटी. या सगळ्या जीवांवर त्याचा परिणाम होत असतो. मग ते म्हणतात की ग्रह फिरले की माणसाच्या आयुष्यात पण चक्र फिरतात. मग ग्रहांची स्थिती बदलल्यावर काय परिणाम होतो? ग्रहांची स्थिती बदलल्यावर मुख्य म्हणजे काय की आपण जो विचार करतो ज्योतिषशास्त्रामध्ये पर्टिक्युलरली, त्याच्यामध्ये आपण एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या जन्माच्या वेळेला जी ग्रहांची आकाशातली परिस्थिती असते ती परिस्थिती आपण त्या चौकोनामध्ये मांडतो. मग त्याच्यामध्ये लग्न हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. लग्न म्हणजे पहिलं घर. त्याच्यामध्ये जसं तुमचा आता रवी समजा सकाळचा जन्म असेल तर रवी सकाळी 6 ते 8 पर्यंत हा लग्न स्थानात असतो. मग लग्नात रवी कुठल्या राशीचा आहे त्याच्याप्रमाणे त्या माणसाची पर्सनॅलिटी ठरते. किंवा चंद्र त्या घरात आला तर त्याची पर्सनॅलिटी कशा पद्धतीची असेल हे सगळं त्याच्यावरून ठरतं. मग ह्या 12 ग्रह जे 12 राशी आहेत, या 12 राशी आपल्या त्या चौकोनामध्ये कुठे कुठे पडतात आणि त्यांचा एकमेकांशी त्या ग्रहांचा कसा संबंध येतो याच्याप्रमाणे आपण पुढे जातो. अच्छा, आता आपण जसं म्हणतो की ज्योतिष हे शास्त्र आहे, म्हणजे पहिल्यापासून चालत आलेलं, पण सध्या अनेक ॲप निघालेत ह्याच्यावर ऑनलाईन. मग ते जे सांगतात की तुम्ही आमच्यापाशी येऊन कोणतेही प्रश्न विचारू शकता की माझं लग्न कधी होईल, लव्ह मॅरेज होईल का अरेंज मॅरेज होईल, किंवा माझा फ्युचर पार्टनर कसा असेल, तर हे खरंच सांगितलं जातं का? म्हणजे आजकाल कुणीही उठून ज्योतिषी बनतोय, त्याच्यावर काय वाटतंय? नाही, याच्यात महत्त्वाचा भाग असा आहे की हे जे आहे ना, हे मुळातच हे गणितासारखं शास्त्र नाही आहे. म्हणजे त्याच्यात गणित हा भाग आहे, कारण गणितामुळेच ठरतं ना की रवीची पोझिशन कशी येईल किंवा चंद्राची पोझिशन कशी येईल, हे सगळं गणितावरूनच ठरतं. आणि हे वैदिक काळापासून चालत आलेलं, हे आजचं नाही आहे. आता फक्त सोपं कसं झालं आहे की कॉम्प्युटर आल्यामुळे पटकन ती सगळं आपल्याला पोझिशन मिळू शकते किंवा मोबाईलवरती पोझिशन मिळते. जे पूर्वी आम्हाला हाताने करावं लागायचं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ लागायचा, परंतु आज ती पोझिशन तुम्हाला ताबडतोब अवेलेबल होऊन जाते, ठरलेला असतो. त्याच्याप्रमाणे तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण मुख्य म्हणजे, कारण ते अक्षांश रेखांशाचा प्रश्न येतो, ते आल्यानंतर ती ताबडतोब तुम्हाला कुंडली मिळते आणि ती कुंडली मिळाली की तुम्हाला पुढे जाता येतं त्याच्याप्रमाणे. मग त्याच्यामुळे इंटरनेटमुळे हे काम सोपं झालं. मग मी असं म्हणतो की बरेच लोक काय करतात की आम्ही कुंडली मांडतो, मग त्याच्यामध्ये आम्हाला बराच वेळ लागतो. तो लागण्याचं कारण नाही आहे. आता तुम्हाला ते सगळं रेडीमेड मिळाल्यासारखंच आहे. तुम्ही फक्त ते वाचायचं आणि त्याच्याप्रमाणे पुढचे प्रेडिक्शन द्यायचे, असा तो भाग आहे. आता याच्यामध्ये गणिताचा भाग तर मी सांगितलं की गणिताचा भाग आहेच त्याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे काय की याच्या जे आहे ना, शास्त्र का आहे, तर शास्त्र म्हटलं कुठलंही की त्याच्यामध्ये संशोधन हा प्रकार येतो. कुठलंही संशोधन असो, मग याच्यामध्ये सुद्धा संशोधन हे होतच राहणार आहे. आज कदाचित आपल्याला एकच सूर्य माहिती आहे,
जो आपण पत्रिकेमध्ये मांडतो समजा, किंवा आपण विचार करतो सकाळपासून आपण बघतो एकच सूर्य, कदाचित असं असेल की काही वर्षानंतर 2 सूर्य झालेले असतील, किंवा चंद्राची पोझिशन सुद्धा आहे, चंद्र एकच आपण मांडतो. परंतु चंद्र आहे हा मनाचा कारक आहे. चंद्रमा मनसो जातः असं म्हटलेलं आहे. तो मनाचा कारक आहे. मन कसं आहे, एक बाह्य मन आहे तुमचं, एक अंतर्मन आहे आणि एक अंतंतर मन आहे. असे 3 प्रकारची मन आहेत. तर उद्या कदाचित असं होईल की कॉम्प्युटरमुळे किंवा याच्यामुळे असं होईल की तुम्हाला 3 चंद्र पत्रिकेमध्ये मांडावे लागतील, आणि ती पोझिशन सुद्धा तुम्हाला विचार करता येईल किंवा त्याच्यावर तुम्ही भविष्य सांगू शकाल. असं मग ज्योतिषशास्त्राला विज्ञानाची जोड कशी आहे? विज्ञान, कारण हे मूळ विज्ञान म्हणजे शास्त्रच. ते शास्त्र तर आहेच. कुठल्या ग्रहाचा कशावर परिणाम होईल, त्या ग्रहाच्या परिस्थिती कशी आहे, त्याच्यानंतर त्याचे अंश कशा पद्धतीचे आहेत, तो कुठल्या ग्रहांशी तो युती करतो, युती म्हणजे एकाच घरामध्ये तो राहतो, किंवा त्याची दृष्टी कशा पद्धतीची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं म्हणजे विज्ञानाचा आपण विचार करतो. आणि त्याच्या जोडीला तो शास्त्र, आणि काय म्हणली तू, ज्योतिषशास्त्र आणि विज्ञान. हां, तर शास्त्र ते विज्ञान म्हणजे एकच आहे, त्याच्यात काय नाही. आणि त्याचं संशोधन हे चालूच राहणार आहे. काही काळानंतर, आता बरं झालं हे निघालं म्हणून, बरेचसे लोक म्हणतात की कालसर्प नावाचा जो योग आहे, कालसर्प योग याचा अर्थ राहू आणि केतू हे समोरासमोर असतात, आणि त्याच्या एकाच बाजूला जर सगळे ग्रह पडले आणि बाकीचे ग्रह रिकामे असतील तर त्याला म्हणतात कालसर्प, किंवा एखादा ग्रह जरी बाहेर असेल तरी तो त्याचे रिझल्ट देतो. आता हे बरेचसे लोक म्हणतात की असा काही योगच नाही आहे, किंवा वैदिक काळामध्ये हा नव्हता. नसेल, बृहत्पाराशरी म्हणा किंवा इतर काही जुने जे ग्रंथ आहेत समजा, त्याच्यामध्ये याचा उल्लेख नसेल. पण एखादा अजंता जैन, एखादी इंदुमती पंडित यांनी जर समजा हा योग शोधून काढला असेल आणि त्याचे रिझल्ट्स मिळत असतील तर तो तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे. तर त्याचंच नाव शास्त्र आहे. तुम्ही म्हणाल की नाही, आमचं एन्शंट सायन्स जे आहे, जुनं जे शास्त्र चालत आलेलं आहे तेवढंच आम्ही मान्य करू, असं करून नाही चालणार. याच्यात जे काही चेंजेस होतील पुढे हे तुम्हाला ॲक्सेप्ट करणं भाग आहे. आता तुम्ही ते म्हटलात की कालसर्प वगैरे, तर अनेक ठिकाणी ज्योतिषींपाशी गेल्यावर ते सांगतात आपल्यात जे दोष असतात ते, मग ते सर्पदोष एक सांगतात. तो सर्पदोष नक्की काय आहे? आता याच्यात काय सांगू का, की बरेचसे लोक काय करतात की पत्रिका पाहतानाच विशिष्ट अँगलने बघतात. अगदी खरं सांगायचं तर की ते बघताना तुम्ही पूर्ण सगळ्या गोष्टींचा विचार करूनच भविष्य सांगायला सुरुवात करायला पाहिजे. बरेचसे लोक आता मग त्याच्यामध्ये ग्रहांचे अंश आले, ग्रहांची परिस्थिती पत्रिकेतली, त्यांचे एकमेकांशी होणारे योग जे आहेत त्याला प्रतियोग म्हणू शकतात, नवपंचम योग म्हणतात किंवा द्विद्वादश योग म्हणतात. त्यांचे योग आपापसामध्ये कसे होतात, ते त्यांची परिस्थिती, त्यांचे स्ट्रेंथ किती आहे, म्हणजे ती ताकद, आपल्याला नुसता तो ग्रह तिथे दिसतोय म्हणून नाही चालत, तर त्याची स्ट्रेंथ नक्की किती आहे. 30 अंश असतात प्रत्येक ग्रहाला, राशीला 30 अंश असतात. तर त्या अंशाप्रमाणे तो 15 अंशावर असेल तर तो तारुण्यावस्थेमध्ये येतो आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला खरे दिसतात. पण एखादा बाल्यावस्थेमध्ये असेल किंवा एखादा वृद्धावस्थेमध्ये असेल, एखादा मृत अवस्थेमध्ये, तर त्या ग्रहाचा फारसा परिणाम होत नाही आणि मग इथे भविष्य चुकायला सुरुवात होते. हे असं नुसतं हे पाहिलं किंवा त्या घरामध्ये तो ग्रह दिसतो आहे म्हणून त्याचं भविष्य सांगणं हे चुकीचं ठरू शकतं. पण सर्पदोष आहे म्हणजे नक्की त्याचा परिणाम काय होतो माणसाच्या आयुष्यावर? आणि ह्याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये मी तेच सांगतो की डेप्थ ज्याला आपण म्हणतो ना, ही डेप्थ त्याच्यामध्ये कमी असते. याच्यापेक्षा मग लोक काय करतात की काहीतरी दिसलं ना तिथे की मग सांगायचं तुम्हाला पितृदोष आहे किंवा तुम्हाला सर्पदोष आहे. किंवा सर्पदोष याचा अर्थ असा होतो की जर समजा विशिष्ट घरामध्ये राहूची पोझिशन, आता हे बरेचसे योग आपण जे म्हणतो ना, दोष पर्टिक्युलरली किंवा पितृदोष म्हणा किंवा म्हणा, हे सगळे राहूवरून पाहिले जातात. आणि राहू हा मुळातच तसा ग्रह नाही आहे, तो छायाग्रह आहे. त्यामुळे त्याची छाया कुठे कशा पद्धतीची आहे किंवा त्याचं प्लेसमेंट कशा पद्धतीचं आहे पत्रिकेमध्ये, ते पाहून आपण ठरवतो की या घरामध्ये या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं आहे. व जर समजा तो पंचम स्थानात जर राहू असेल, 5वं घर हे विद्येचं स्थान असतं, संततीचं स्थान असतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर तिथे जर समजा राहू आला तर तो सर्पदोषाचा भाग असू शकतो. सर्पदोष याचा अर्थ असा की यांच्या मागच्या 3 पिढ्यांमध्ये किंवा कदाचित जास्त सुद्धा हे घरामध्ये सर्प निघत असतील किंवा ते मारले गेलेले असतील किंवा नाग, मुख्य म्हणजे नागची जे योनी जी असते ती नाग योनी त्यांच्याकडून त्याला काही त्रास दिला गेलेला असेल, त्यांच्या घरामध्ये किंवा शेतामध्ये मारले गेलेले असतील, तर त्याचा त्रास हा संततीला होतो किंवा शिक्षणाला होतो, कारण ते शिक्षणाचं पण स्थान आहे. तसंच जर तो 8व्या स्थानात असेल, 8व्या घरात असेल, तर 8वं घर काय आहे की हे मृत्यूस्थान आपण म्हणतो आणि त्या घरामधून आपण मिळणारी संपत्ती बघतो. गेन्स विदाउट पेन्स आम्ही त्याला म्हणतो, की जे तुम्हाला काही कष्ट न करता मिळणारी एखादी गोष्ट ही 8व्या स्थानावरून पाहिली जाते. मग त्या ठिकाणी जर राहू असेल तर तुम्हाला दृष्ट लागू शकते,
लहानपणापासून. त्याच्यानंतर काही ना काही त्रास होऊ शकतो. ते मृत्यूस्थान आहे मुख्य म्हणजे. त्यामुळे जे काही आजार होतात ते सुद्धा सिव्हिअर स्वरूपाचे आजार त्याच्यामुळे होऊ शकतात. पण त्याची पॉझिटिव्ह बाजू पण असते, की तो जर राहू तिथे असेल तर तो मनुष्य संशोधनामध्ये खूप पुढे जाऊ शकतो. त्याची एक त्याची जी शक्ती असते ना, ती त्या संशोधनाकडे फार मोठ्या प्रमाणावर असते. हा त्याचा पार्ट असतो. आता समजा दशमस्थानात राहू असेल 10व्या घरामध्ये, तर 10वं घर काय आहे? 10वं घर हे पित्याचं स्थान आहे, वडिलांचं स्थान आहे. किंवा त्या घरामध्ये जर राहू असेल तर तो तुमचे आजोबा, पणजोबा याच्यापैकी काहीतरी कोणीतरी अचानक गेलेलं असतं. त्यांचे मृत्यू अचानक झालेले असतात किंवा घरामध्ये काहीतरी विचित्र घटना पूर्वी घडून गेलेल्या असतात. त्याच्यानंतर व्ययस्थानात जर समजा राहू असेल 12व्या घरामध्ये, तर 12व्या घरातला राहू दाखवतो किंवा तुमचे काका म्हणा किंवा आत्या म्हणा, ह्या तुमच्या अचानक कमी वयामध्ये अशा गेलेल्या किंवा कोणीतरी सुसाईड केलेलं असतं, कोणीतरी मर्डर झालेला असतो किंवा ॲक्सिडेंटल डेथ झालेला असतो किंवा अचानक मृत्यू किंवा अटॅक आला आणि माणूस गेला. हे सगळं 12व्या घरावरून आपण विचार करतो त्याचा. तर त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे दोन्ही साईड्स असतात. पण हे पर्टिक्युलर ही जी 2-3 स्थानं आहेत ना, त्या स्थानावरून आम्ही हे करतो की तुम्हाला विशेषतः हा दोष असण्याची शक्यता आहे असं. मग ज्योतिषशास्त्रात या सर्पदोषावर उपाय काय आहेत? सर्पदोषावर मुख्य म्हणजे जर समजा संततीच्या स्वरूपात ते असेल तर ते आम्ही नारायण नागबलीसारखा विधी जो आहे तो करायला लावतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम मिळतात. म्हणजे 10-10, 15-15 वर्षानंतर मेडिकल सायन्सनुसार तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण होत मात्र नव्हतं. डॉक्टर म्हणतात दोष दोघातही काही नाही आहे, पण संतती होत नाही आहे किंवा कन्सेप्शनच होत नाही. तर त्या ठिकाणी मग तुम्ही जर असा विधी केला तर त्याचे उपयोग झालेले मला खूप केसेस माहिती आहेत. इव्हन अगदी 15-16 वर्षानंतर सुद्धा झालेले किस्से माझ्याकडे आहेत त्यांचे म्हणजे उदाहरणं. तर त्याच्यावर मग असे इलाज करावे लागतात आपल्याला. त्याच्यानंतर काही उपासना कराव्या लागतात की जेणेकरून मग ते दोष निघून जातात आणि मग पुढे संतती होते. तुम्ही जसं म्हटलात की नजर लागणे ह्या घटना घडतात, तर नजर लागणे हे खरं आहे का, की एखाद्याची वाईट नजर लागू शकते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात? ते साधी गोष्ट आहे ना. नजर लागणं याचा अर्थ काय की त्या माणसाची निगेटिव्हिटी जी आहे. आता एक तुमच्याकडे कोणीतरी ग्रस्त आला समजा आणि त्यांनी पाहिलं की यांचं घर खूप छान आहे, सगळं छान सजवलेलं आहे वगैरे, तर आणि त्याला तसं नसेल त्याच्याकडे, तर नॅचरली त्याचे विचार जे आहेत ना हे थोडे निगेटिव्ह प्रकारचे होऊन जातात. की काही लोक सहजगत्या म्हणून तुमचं काय बाबा, तुमचं सगळं छान आहे, तुम्हाला काय सगळं चांगलं असं म्हटलं तरी सुद्धा असतात. आणि काही लोकांच्या ना मुळातच नजर खराब असते, की ते कुठेही जरी गेले आणि त्यांना चांगलं काही दिसलं की त्या ठिकाणी त्यांची निगेटिव्हिटी तिथे पोचते आणि त्यांना त्या गोष्टीचा त्रास होतो. मग आपण लहानपणी बघायचो की आजी सांगायची याची नजर काढून टाक, याची दृष्ट काढून टाक, ती काढल्यानंतर बरं वाटायला लागतं. म्हणजे त्याचे छोटे छोटे इलाज असतात खरं असं, पण ते जर केले तर त्याचा निश्चित फायदा होतो. तर ती फक्त कसं आहे की त्याचं ज्ञान झालं पाहिजे की नेमकं काय झालेलं याला. बऱ्याच वेळेला असं होतं आपण बाहेरून कुठून तरी येतो आणि घरात आल्यानंतर एकदम आपल्याला ताप आल्यासारखं होतं, भरून येतं, डोकं दुखायला लागतं, काहीतरी चुकीच्या जागेमधून तुम्ही कदाचित पास झालेला असता किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही आलेले असता आणि त्याच्यामुळे त्याची निगेटिव्हिटी तुम्ही घेऊन येता बरोबर आणि त्याचा तुम्हाला त्रास होतो. आता कालसर्पयोग तू म्हणालीस, तर कालसर्पयोगामध्ये मुख्यतः त्याच्यामध्ये काय होतं की त्याचा परिणाम हा वयाच्या 27-28 वर्षापर्यंत जास्त होतो. म्हणजे माझ्या याच्यानुसार अनुभवानुसार हा जो पिरियड असतो ना, हा पिरियड आपल्या शिक्षणाचा मुख्य असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मग ह्या जर समजा कालसर्पयोग पत्रिकेत असेल तर तुमच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात. शिक्षणामध्ये अडथळे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही एक साईड घेतली समजा, तर त्या साईडला गेल्यानंतर नंतर लक्षात येतं की अरे ही साईड आपल्याला जमत किंवा स्ट्रगल जास्त होतो. तुम्ही सायन्सला गेलात समजा, लक्षात येतं की पिढीलाच आपल्याला काही बरोबर हे नाही होते, मग तो म्हणतो नाही मी साईड बदलून टाकतो, मी दुसरी. म्हणजे शिक्षणात अडथळे आले तुमच्या. त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर हे काय करतो परत माहिती नाही, परत नाही तर मग परत दुसरं काहीतरी डिप्लोमाला चालला जातो. बरेचसे मुलं इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर सेकंड इयरपर्यंत जातात आणि नंतर ते सोडून देतात आणि दुसरंच काहीतरी करायला लागतात. हे कालसर्पयोगाचे परिणाम असतात आणि हे साधारण वयाच्या 27-28 वर्षापर्यंत जाणवतात. त्याच्यानंतर हळूहळू त्याचे परिणाम कमी होतात. पण उरलेल्या त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये जर समजा राहू किंवा केतूची महादशा येत असेल, आता राहूची महादशा 18 वर्षाची असते, केतूची महादशा 7 वर्षाची असते, तर जर समजा नंतर त्या पिरियडमध्ये राहू केतूची महादशा आली तर पुन्हा त्या कालसर्पयोगाचे रिझल्ट्स हे त्या लोकांना त्या पिरियडमध्ये पण मिळतात. म्हणजे तो त्रास कुठेतरी होतच असतो त्यांना. तुम्ही जसं म्हणताय राहूची महादशा, केतूची महादशा, ही महादशा म्हणजे नक्की काय? महादशा म्हणजे असं आहे की तुमचं चंद्राचं जे नक्षत्र असतं, म्हणजे तुमचं जन्म नक्षत्र आपण म्हणतो आणि त्यालाच आपल्याकडे सगळ्यात जास्त किंमत दिली जाते. तर चंद्राचं जे नक्षत्र असतं ना, त्या नक्षत्रावर तुमच्या महादशा अवलंबून असतात. म्हणजे प्रत्येक ग्रहाच्या वेगवेगळ्या महादशा आहेत आणि
तुमची जी आता 27 नक्षत्र आहेत आणि 9 ग्रह आहेत, 9 त्रिक 27 म्हणजे प्रत्येक ग्रहाला एक एक हे याच्याप्रमाणे एक एक असं 3 कॉलम्स येतात. ते 3 कॉलम्समध्ये तुमची आणि त्याचा जो काळ आहे तो काळ ठरलेला आहे. मग केतू 7 वर्ष, त्याच्यानंतर शुक्राचा पिरियड येतो तो 20 वर्ष, रवी असेल तर तो 6 वर्ष, चंद्र असेल तर तो 10 वर्ष, असं प्रत्येक ग्रहाचा काळ ठरलेला आहे. मग तुमचं सुरुवातीचं जे महादशा येते ती तुमच्या त्या चंद्राच्या नक्षत्रावरून ठरते. चंद्राचं नक्षत्र जे आहे त्या चंद्राचं नक्षत्र किती डिग्रीजवर आहे, मग त्याच्याप्रमाणे ते समजा पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या चरणात असेल तर मग तो ॲप्रॉक्सिमेटली आपण काढतो. पण आता याच्यात एकदम तुम्हाला एक्झॅक्ट तारीखच मिळते की किती कुठल्या तारखेपासून ती महादशा सुरू झाली किंवा कुठल्या तारखेपर्यंत ती आहे. आणि त्या मग महादशेमध्ये अंतर्दशा येतात, अंतर्दशा येतात, सूक्ष्मदशा येतात. म्हणजे असे ती सर्कल्स आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं असं चक्र जे असतं ते चक्र आतमध्ये चालू राहतं अशा पद्धतीने. आणि ते जोपर्यंत आता तो समजा केतूची महादशा आली, तुमचं अश्विनी नक्षत्र आहे किंवा मघा नक्षत्र आहे किंवा मूळ नक्षत्र आहे, तर तुमची सुरुवातीला जे ना सुरुवातीला तुमची केतूची महादशा येते. म्हणजे 7 वर्षाचा तो पिरियड येतो. 7 वर्षामध्ये तुमचे काही काळ हा भोगून गेलेला असतो. कारण चंद्र साधारण 24 तास एका राशीमध्ये असतो, तर त्यातला काही काळ हा गेलेला असतो. उर्वरित काळ जो असतो त्याला भोग्य महादशा म्हणतात की ती महादशा तुम्हाला भोगायची आहे. हां, आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या महादशेचा पिरियड सुरू होऊन जातो. तर तो पिरियड कशावर ठरतो, तर मग जर समजा आता केतूची महादशा सुरू आहे आणि केतू तुमच्या पत्रिकेत चांगला नाही आहे, तो षष्ठ स्थानात आहे, अष्टम स्थानात आहे, व्यय स्थानामध्ये 12व्या घरामध्ये समजा, आणि तिथे तो काहीतरी दुसऱ्या ग्रहांनी सुद्धा युक्त आहे, म्हणजे त्याच्याबरोबर मंगळ पडला किंवा शनी पडला किंवा शनी मंगळाची दृष्टी त्याच्यावर आहे, तर मग तो पिरियड तुम्हाला खूप टफ जाऊ शकतो. मग त्या पिरियडमध्ये काही वाईट घटना घडतात, तब्येत बिघडून जाते काही वेळेला, किंवा बाकीच्या आपल्या तब्येतीवर मुख्य म्हणजे जास्त परिणाम लहानपणी होत असतो. तर त्याच्याप्रमाणे मग आपण पुढे जात असतो. आता तुम्ही जसं म्हटलात जी ग्रह सांगितलेत, मोस्टली शनी, राहू, केतू या ग्रहांकडले निगेटिव्हपणे बघितलं जातं. मग ह्याचे सकारात्मक काहीच नाही आहे ना, म्हणजे परिणाम नाही आहेत. प्रत्येक गोष्टीला प्लस मायनस हे ठरलेलं आहे. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत. आता मंगळ समजा स्ट्रॉंग असेल एखाद्या माणसाचा, तर त्याच्यामध्ये जी धमक असते ती धमक कुठल्याच ग्रहामध्ये नसते. तो प्रत्येक गोष्टीला सामोरं जायची त्याची तयारी असते. म्हणून मंगळाची माणसं ही मॅक्झिमम डिफेन्सकडे असतात. किंवा ज्या ठिकाणी आता काय बरेचसे लोक तुमचे इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला सापडतील, त्याच्यात सुद्धा ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे जातात. किंवा हर्षल स्ट्रॉंग असेल तर तो याच्यामध्ये जातो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये जातो. तर ती त्याची पॉझिटिव्ह साईड आहे. पण कसं आहे की मंगळाचं जर समजा जास्त इफेक्ट असेल ना, तर ती माणसं संतापी असतात, पटकन राग येतो त्यांना, रागाच्या भरात ते काय करतील याचा भरोसा नसतो. ही मंगळाची साईड झाली. तसं शनीचं सुद्धा आहे. शनी जर स्ट्रॉंग असेल तर ते शांतपणाने काम करणारे असतात. कारण मुळातच शनी जो आहे ना हा वायू तत्वाचा ग्रह आहे, आणि त्याच्यामुळे ते शांतपणे आपलं आपलं काम करत राहतात. फक्त एवढंच होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये डिले होत जातो. कुठलीही गोष्ट लवकर होत नाही, पटकन नाही घडत. त्यांना कष्ट खूप करावे लागतात. पण कष्टानंतर फळ मिळणं हे शनी 100% देतो, 100% देतो. आणि म्हणून तो एक वाईट ग्रह आहे असं मी तरी म्हणत नाही. त्यामुळे जेव्हाही त्याचा चांगला हे असेल, प्लेसमेंट त्याचं जर चांगली असेल पत्रिकेतले, तर तो तुम्हाला निश्चित चांगलं फळ देतो. त्याच्यानंतर आता शनीवरून 7.5 साधारण पाहिली जाते. मग बरेच लोक काय म्हणतात की शनीची 7.5 आली की लोक खूप घाबरून जातात की 7.5. खरं असं एक असं आहे की जर तुमच्या पत्रिकेत शनी चांगला असेल किंवा तो काही वेळेला कसं आहे की वृषभ आणि तूळ हे 2 लग्न असे आहेत की ज्याला तो केंद्र कोणाचा स्वामी होतो असं म्हणतात. म्हणजे चतुर्थाचा, पंचमाचा किंवा नवमाचा, दशमाचा कारक असा ज्या वेळेला शनी असतो ना, त्यावेळेला तो शनी तुम्हाला खूप चांगलं फळ देतो. पण केव्हा देतो, तर त्याची उपासना तुम्ही केली तर. कारण तो शेवटी कडक ग्रह आहे. तर त्याला कसं आहे की त्याला तुम्ही हात जोडून राहिलात तर तो तुम्हाला खूप चांगली फळं देतो. म्हणजे म्हणतात ना की ते देता आहे तो छप्पर फाड के देता है, तो छप्पर झाड के लेता है, अशी त्याची अवस्था असते. दशमातला जो शनी असतो 10व्या घरातला, हा 10व्या घरातला शनी जर चांगल्या राशीला असेल, चांगल्या पोझिशनमध्ये, ही माणसं खूप पुढे निघून जातात. म्हणजे जे जन्माच्या वेळची त्यांची परिस्थिती असते त्याच्यापेक्षा ते कुठे निघून जातात. आणि बहुतेक इंडस्ट्रियलिस्ट जे सगळे मोठे मोठे होऊन गेलेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या दशमामध्ये तुम्हाला शनी सापडतो. तोच शनी त्याच घरामध्ये, परंतु समजा मेषेचा असेल म्हणजे नीचीचा असेल किंवा शत्रुस्थानी असेल, रवीच्या घरामध्ये असेल, तर मात्र तो आयुष्यामध्ये सगळे अप्स अँड डाऊन्स खूप देतो. म्हणजे एक काळ त्या माणसाच्या आयुष्यात असा येतो की ते खूप राईज करतात, खूप पुढे जातात,
आणि एक काळ परत असा येतो की ते तेवढंच डाऊनफॉल झालेलं दिसून येतो. मग ते जे म्हणतात की 7:30 सुरू होते, ते कसं ठरवलं जातं की इथून आपली 7:30 सुरू होते आणि ती 7:30 सुरू झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये काय होतं? 7:30 मुख्य जे आहे ना, ही चंद्रावरून पाहिली जाते. चंद्र राशी जी आहे, त्या चंद्राच्या मागचं घर, त्याच्यानंतर ते घर आणि त्याच्या पुढचं घर, असे अडीच 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 असे 7.5 वर्षाचा पिरियड असतो. म्हणून त्याला 7:30 म्हणतात. तर जर समजा चंद्राच्या 12व्या घरामध्ये जर समजा शनी आला, तर तिथून तुमची 7:30 सुरू होते. अर्थात एक गोष्ट असते की ती राशी कुठली आहे, त्याच्याप्रमाणे ते अडीच अडीच वर्षाचा पिरियड कसा जाईल हे ठरतं. संपूर्ण 7:30 तुम्हाला वाईटच जाते असं नाही. ऑफकोर्स आता एखाद्याची पत्रिकाच समजा खराब असेल, तर ती मग कुठलेही जरी 7:30 आले काय 8:30 आले काय, तर ती त्याला तशाच पद्धती जाणार आहे. काही इलाज नसतो त्याला, कारण कुठलाही तो ग्रह कुठेही जरी फिरला तरी तो त्याला त्रासच देऊन जातो, कारण मुळातच त्याची पत्रिका कमकुवत असते, ते स्ट्रॉंग नसते. तर मुख्यतः राशी जी आहे त्या राशीप्रमाणे आपण 7:30 बघतो. राशी म्हणजे चंद्राची पोझिशन, चंद्राप्रमाणे आपण 7:30 ठरवतो. आता त्याच्यात काही वेळेला सुरुवातीचा जो पिरियड असतो ना, हा थोडासा त्रासदायक जात नाही, कमी जातो तेवढा. मधला जो पिरियड असतो तो पिरियड मात्र, कारण चंद्रावरून त्याचं शनीचं भ्रमण होतं आणि शनी आणि चंद्र हे विरुद्ध तत्वाचे दोन्ही ग्रह आहेत. त्यामुळे ज्या वेळेला मधला पिरियड जातो तो थोडासा तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रासदायक जातो. काहीतरी आपल्या हातून चुकीच्या घटना घडतात किंवा काहीतरी डिसिजन आपले चुकून जातात. त्याच्यानंतर बिझनेसमध्ये असाल तर त्याच्यात सुद्धा काहीतरी लॉसेस येतात मोठ्या प्रमाणावर वगैरे असे. तर हा प्रकार मधल्या 2.5 वर्षात होतो. शेवटचा जो 2.5 वर्षाचा पिरियड असतो त्याच्यामध्ये तो बराचसा रिलॅक्स झालेला असतो. म्हणजे त्याच्यात त्या पिरियडमध्ये फारसं घाबरण्याचं कारण नसतं. पण परत मी सांगतो की मुळात जर शनीची पोझिशन चांगली असेल पत्रिकेमध्ये, तर तुम्हाला 7:30चा त्रास होत नाही. ऑन द कंट्री 7:30मध्ये लोकांचा फायदा झालेला बघायला मिळतो. म्हणजे घाबरण्याचं काही कारण नसतं. फक्त मी एकच सांगतो की तुम्ही उपासना जर त्याची करत राहिलात, तर तो कधीही तुम्हाला त्रास देत नाही, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की एखादा बॉस आलेला आहे, त्याचं आपलं नाही पटत, पण आपण त्याला सरसर करून त्याच्याशी चांगलं रिलेशन मेंटेन केले, तर तो काही त्रास देत नाही. आपण काही वेळेला ऐकतो, की तो अमुक साहेब येणार आहे बरं का, आता एकदम खडूस येतो, एकदम घाणेरडा माणूस आहे, तो त्रास देतो सगळ्यांना. पण त्याचं आपलं चांगलं जमू शकतं, कारण आपलं शनी मुळात चांगला असतो. त्यामुळे त्याच्याशी त्रास होत नाही आपल्याला 7:30 अजून. एक. दुसरी गोष्ट, जशी आता राशीप्रमाणे 7:30 येते, ही मुख्य 7:30 आपण म्हणतो. पण मूळचा जो शनी असतो, त्याच्या पण ज्या वेळेला व्ययस्थानामध्ये आणि शनीवरून शनी आणि पुढच्या घरात शनी जातो. म्हणजे थोडक्यात जसं चंद्राच्या प्रमाणे शनीची पोझिशन जाते, तशी मूळच्या शनीशी जशी तो योग करतो, ती सुद्धा 7:30 सारखाच तो काळ जातो. त्याला छोटी 7:30 म्हणतो आपण, छोटी पनोती. तसंच लग्नस्थान म्हणजे 12वं घर, लग्नस्थान आणि द्वितीय स्थान, याच्यातून जर समजा शनी गेला, तर तो तब्येतीच्या दृष्टीने थोडा त्रासदायक जाऊ शकतो. कारण लग्नावरून आपण आपली पर्सनॅलिटी, आपलं शारीरिक ठेवण किंवा हे बघतो, तर त्याचा त्रास होऊ शकतो. आणि मग शनी ज्या ठिकाणी त्याची 3, 7, 10 ही जी दृष्टी आहे त्याची, ती ज्या ठिकाणी पडत असेल तिथे सुद्धा तो त्रास देतो. कारण त्याचं मुळातच काम ते आहे. म्हटलं जातं की शनी जो आहे ना, हा एखादा कडक जज कसा असतो, तुमची कर्म जे आहेत ते कर्म फलदाता त्याला म्हटलं जातं, की जशी तुम्ही कर्म करता त्याच्यानुसार तो तुम्हाला फळ देतो. तर घाबरण्याचं काही कारण नाही. मी प्रत्येकाला सांगतो की 7:30 आली म्हणजे मग खूप त्रास होईल, आता काही खरं नाही आपलं, असं काही मानण्याचं कारण नाही आहे. फक्त त्याची उपासना तुम्ही चालू ठेवा, काही त्रास होत नाही तुम्हाला. तर ह्या 7:30च्या काळात कोणत्या गोष्टी करू नयेत? म्हणजे तुम्ही आता जे सांगितलंत की ह्या गोष्टींमुळे त्रास होत नाही, तसं कोणत्या गोष्टी? मी एकच म्हणतो की ज्या वेळेला दिस इज वन सॉर्ट ऑफ इंडिकेशन, तुम्हाला एक हे सूचना दिली जाते की हा काळ तुम्ही काळजीचा आहे, तुम्ही काळजी घेऊन चला. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये ब्लाइंड फेथ कोणावर ठेवू नये, अंधविश्वास ज्याला आपण म्हणतो, अंधविश्वास कोणावरच ठेवू नये. काही महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे असतील तर तुम्ही एकट्याने न घेता कोणाचे तरी ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे, मग तो कोणी असेल, घरातली व्यक्ती असेल, मोठी माणसं असतील घरातली, किंवा एखादा मित्र आपला जवळचा असतो, किंवा कोणी ज्योतिषी चांगला असेल, तर त्याच्याकडून तुम्ही हे डायग्नोसिस करून घ्या किंवा माझी आता 7:30 सुरू होतं, मी काय काळजी घ्यायला पाहिजे. तर तुम्ही तब्येतीची काळजी घ्या त्या पिरियडमध्ये, किंवा कोणावर विसंबून राहू नका एखादं. कारण याच्यामध्ये काय होतं, मुख्य म्हणजे 7:30 जर काही होत असेल ना, तर गैरसमज फार मोठ्या प्रमाणावर होतात. अगदी मी पाहिलेलं आहे की घरातल्या घरात तुम्ही एक वाक्य बोलला, प्रीती तू अशी का बसलीस, तुला मी सहज जरी विचारलं की अशी का बसली, तुला असं वाटतं मला असं कसं काय विचारलं, मी अशी का बसली, मी कशी बसेन. हा जे एक भाग असतो ना, म्हणजे तिथे गैरसमज निर्माण होतात किंवा त्याच्यामुळे वाद निर्माण होतात, आणि ते वाद म्हणजे विसंवाद तयार होतात. त्याच्यातून आणखी कुठेतरी भलतीकडे चाललं जातं, त्याच्यातून संबंध दुरावतात.
अशी घटना सगळ्या 6:30 घडू शकतात की तुमच्याविषयीचा दुसऱ्या माणसावरचा विश्वास कमी होऊन जातो असं. म्हणून ते प्रिकॉशन घेऊन राहावं माझं तर मत आहे. आणि प्रत्येकाने हे ठरवून घ्यावं की बाबा माझा हा पिरियड चालू आहे ना, तर मी कुठल्याही प्रकाराने असं हेस्टी डिसिजन ज्याला आपण म्हणतो, हे हेस्टी डिसिजन घेणार नाही. आता गंमत तुला सांगतो मी, 7:30 जे आहे, 7:30 बहुतेक लोकांची लग्न होतात. मग आता खरं असेल तर हा वाईट पिरियड म्हणायला पाहिजे ना, तर पण 7:30 होतात. त्याला कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्हाला एक घर सोडून दुसऱ्या घरात जायचं आहे, तिथली माणसं तुम्हाला आपलीशी करायची आहेत आणि त्या घरामध्ये तुम्हाला राहायचं आहे, तसंच तुम्हाला ते घर एस्टॅब्लिश करायचं आहे, तुम्हाला तिथे स्वतःचं स्थान निर्माण करायचं. हा विनोदाचा भाग नसतो, हे सामान्य काम नाही आहे. म्हणजेच काय, तर तिथे तुम्हाला बराचसा त्रास होण्याची शक्यता असते. मग तिथे 4 माणसं त्यांच्या घरातली असतात आणि तुम्ही एकटे असता. आता मुलीच्या बाबतीत पर्टिक्युलरली सांगतो, तिला तिचं घर, तिची संस्कृती, तिची माणसं हे सगळं सोडून तिथे जावं लागतं आणि तिथे एस्टॅब्लिश व्हायचं असतं तिला. मग त्याच्यासाठी तिला पेशन्स किती ठेवायला पाहिजे. कोणी काही म्हणो, आपण ऐकायचं, गप्प बसायचं. आणि आता तेच सुरू झालेलं आहे. मुख्य म्हणजे की ते ऐकणंच कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे डिव्होर्सकडचे किंवा याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे. ते कारण कोणी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की मी बरोबर आहे, माझं काही चुकलेलं नाही. म्हणजे इगो जो आहे, तो इगो जे आहे ना, मुख्य म्हणजे शनी जो आहे ना, हा शनी इगो तुमचा कमी करतो 7:30 मध्ये. तिथे तुम्हाला जर शांतपणे राहिला तुम्हाला त्रास होत नाही तेवढा. शनीचा 8 नंबर आहे, तर मग ज्यांचा नंबरच 8 आहे त्यांच्यासाठी शनी लकी आहे का अनलकी आहे? नाही, शनी मी तरी म्हणेल की अनलकी नाही. तो फक्त तुम्हाला खूप कष्ट करायला लावतो. तुम्ही शांत बसून चालत नाही किंवा माझ्याच वाट्याला का असं याचा विचार करून येतं. हे ज्याचं ज्याचं नशीब असतं. शेवटी हा प्रारब्धाचा भाग काय वेळेला येतो. आणि मी तर म्हणतो की ऑन दी कंट्री जे तुम्हाला जे नंबरसुद्धा मिळतात, आता न्यूमरोलॉजीप्रमाणे आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 8 नंबर तुम्हाला का मिळाला, तर कदाचित तुमची मागच्या जन्मीचे काही कर्म राहिलेली असतील की तुम्हाला ह्या जन्मात पूर्ण करायचे असतील किंवा काही कष्ट भोगायचे असतील किंवा त्रास भोगायचा असेल, म्हणून तुम्हाला 8 नंबर मिळालेला आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही हे करायचं, घाबरण्याचं किंवा याचं काही कारण नाही. किंवा मी तर म्हणतो नशिबाला दोष पण देऊ नये. फक्त पॉझिटिव्हली काय करायचं या लोकांनी, यांनी जास्त कष्टाची तयारी ठेवायची. जसं एखादा हुशार मुलगा असतो की तो एकदा वाचला की पाठ असतं, तो लगेच परीक्षेला जातो, भराभर लिहूनही मोकळा होऊन जातो. एखाद्या बिचाराला ते 4 वेळा वाचावं लागतं, कारण त्याला मेमरी त्याची कमी पडते, तो लक्षात ठेवू शकत नाही. म्हणून तो ज्या वेळेला जातो त्यावेळेला तो आठवून थोडंफार काहीतरी लिहितो, असा प्रकार. तर असं काही हे नाही आहे की तो नंबर खूप वाईट आहे किंवा काय नाही, फक्त डिले आहे त्यांच्या लाईफमध्ये. आता त्याला काही इलाज नव्हतं. मग साधारण या लोकांचा किंवा ज्या लोकांचे शनी प्रधान लोक असतात ते साधारण वयाच्या 36च्या पुढे, 36 म्हणजे कसं की आता नॉर्मल याच्याप्रमाणे निम्म आयुष्य तुमचं संपून जातं. त्याला असं वाटतं की आत्तापर्यंतचं माझं आयुष्य संपून, त्याचं शिक्षण चांगलं झालेलं असतं, पर्सनॅलिटी सगळी चांगली असते, सगळे छान असतं, पण तो नाही एस्टॅब्लिश होऊ शकत. कारण ते एकच फॅक्टर जो आहे ना, तो त्याला मागे ओढायचा प्रयत्न करतो. त्याच्यानं घाबरण्याचं काहीच कारण नसतं. तुम्ही फक्त तुमचे मार्ग शोधत राहा, त्याच्याप्रमाणे कष्ट करत राहा, आपोआप त्याचे परिणाम तुम्हाला मिळतात. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जे काही तुम्ही त्या पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये कष्ट करता, हे तुम्हाला त्यावेळेला जरी रिझल्ट दिसले नाही तरी नंतरच्या काळामध्ये त्याचे परिणाम मिळतात, कारण तो वाया जात नाही. जसं उपासना असतात, उपासनांमध्ये सुद्धा काही लोक म्हणतात आम्ही एवढा देवधर्म करतो, आम्ही एवढ्या पोथ्या वाचतो, एवढे जप करतो, हे करतो, ते करतो, आम्हाला काहीच फायदा नाही. ते कदाचित असं असेल की तुमच्या नशिबामध्ये ते उशिरा मिळण्याचे हे असेल, आणि ज्या वेळेला मिळतं ना त्यावेळेला ते सव्याज मिळतं, व्याजासहित तुम्हाला ते परत मिळत असतं, ते वाया जात नाही कधी. तसं शनीच्या बाबतीत आहे. तर शास्त्रात नेहमी म्हणजे ऐकायला येणारा एक शब्द म्हणजे पंचमहाभूते. तर ही पंचमहाभूते काय आहेत आणि ह्याचा ज्योतिषशास्त्राशी संबंध कसा आहे? पंचमहाभूत म्हणजे पंचतत्व, अग्नी, पृथ्वी, वायू, जल आणि आकाश, हे 5 तत्व. ही जी तत्व आपण बाहेर पाहतो हीच तत्व आपल्या शरीरामध्ये पडले, आणि त्याच्यानुसार जसे बाहेर चेंजेस होतात ना, तसे तुमच्याही शरीरामध्ये त्याचे बदल होत असतात. तर त्याचा परिणाम, मी मगाशी आपण ग्रहांच्या तत्वाबद्दल बोललो, तर राशींची तशीच तत्व आहेत आणि तीच तत्व तुम्हाला लागू पडतात. मग एखाद्याच्या याच्यामध्ये अग्नितत्व जास्त असतं, मंगळ त्याचा स्ट्रॉंग असेल समजा, किंवा रवी त्याचा स्ट्रॉंग असेल, तर त्या माणसाचे हात तुम्हाला गरम लागतात, त्याच्या अंगामध्ये उष्णता जास्त असते, त्याची डोळे जळजळ करतात, त्याला रात्री बऱ्याच वेळेला झोप येत नाही किंवा हातपाय गरम असतात त्याचे. हे सगळे त्याचे परिणाम असतात. म्हणजे उष्णता जी आहे ना, ती उष्णता त्याच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात असते. आता जलतत्व समजा पॉवरफुल असेल तर मग त्याला पाण्याचा त्रास होतो, त्याला जास्ती घाम येतो, हातसुद्धा असे घामेजलेले असतात त्या लोकांचे. त्याच्यानंतर पायाला सुद्धा बऱ्याच वेळेला घाम येतो.
पाण्याचं प्रमाण शरीरातलं त्यांचं जास्त असतं. तर असं ते तत्व तुम्हाला हे करतातच, म्हणजे अवलंबून असतातच त्याच्यावर. आणि नक्षत्रांबद्दल काय सांगाल? कारण जेव्हा आपण आपली जन्मपत्रिका सुद्धा काढतो त्यावेळेस नक्षत्र पाहिलं जातं. मग हे नक्षत्र किती महत्वाचं? खरं वास्तविक असं आहे की वैदिक काळापासून जे ना नक्षत्रच अवेलेबल होती, कारण ती स्थिर स्वरूपाची आहे. स्थिर स्वरूपाचं जे आहे ना त्याचा तुमच्या आयुष्यावर जास्तीत जास्त परिणाम होतो. आणि ही 27 नक्षत्र आपल्याकडे मानली जातात. तर 27 नक्षत्रात प्रत्येक नक्षत्राचं पुन्हा तेच त्याचं प्रत्येकाचं तत्व आहे. प्रत्येकाचं त्याची एक देवता असते. त्याच्यानंतर आपण जे 3 नाडी म्हणतो, आद्य, मध्य आणि अंत्यनाडी, त्याचा परिणामसुद्धा याच्यानुसारच होतो, नक्षत्रानुसार होतो. आणि नक्षत्र हे प्रत्येक, जसं ते आपण चंद्राच्या नक्षत्राबद्दल बोललो मगाशी, की त्याच्याप्रमाणे तुमची साडेसती ठरते, तसंच प्रत्येक ग्रहाचं सुद्धा नक्षत्र असतं. म्हणजे नक्षत्रामध्ये तो ग्रह पडलेला आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने आपल्याकडे काय आहे की नक्षत्र मांडलेच जात नाहीत. आपल्याकडे काय असं ठोकळ, ज्याला मी म्हणतो ना ठोकळा पत्रिका, ही ठोकळा पत्रिका 12 ग्रह, 12 घरं, त्याच्यामध्ये 12 ग्रह किंवा 9 ग्रह प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे ते मांडले जातात. आणि तो ज्या राशीत पडलेला आहे, म्हणजे राशी ही ढोबळमानाची आहे खरं वास्तविक, पण ते फलित देताना राशीनुसार फलित देतात. तुमचं काय अश्विनी नक्षत्र आहे समजा, तर अश्विनी, भरणी आणि कृत्तिका या 3 ह्या 2.25 नक्षत्रामध्ये एक राशी तयार होते. तर मग त्याच्यामध्ये अश्विनीचे 4 चरण, भरणीचे 4 चरण आणि कृत्तिकेचं 1 चरण, असे 9 चरण मिळून ती राशी होते. मग तुम्ही नुसती सांगितलं की तुमची मेष राशी आहे म्हणून तुम्ही एकदम तापट असणार आहे, तुमच्या अंगामध्ये उष्णता खूप असेल किंवा हे, पण जर समजा ते भरणी नक्षत्र असेल तर त्याचे परिणाम वेगळे मिळतात. अश्विन नक्षत्र असेल त्याचे परिणाम वेगळे मिळतात आणि कृत्तिकेचा पार्ट असेल तर त्याचे परिणाम वेगळे मिळतात. आणि म्हणून नक्षत्रसुद्धा बघणं तेवढंच आवश्यक आहे. मग याच्यामध्ये तेच मी सांगतो की प्रत्येक ग्रहाची आहे ना राशी जशी आपण बघतो तसं त्याचं नक्षत्र कुठलं आहे, त्याची अवस्था काय, तो बाल्यावस्थेत आहे, तारुण्यावस्थेमध्ये आहे का, मृतावस्थेमध्ये आहे का, कुठल्या अवस्थेमध्ये ते पाहिलं जाईल. त्याच्यानंतर इतर ग्रहांशी त्याचे परिणाम काय होतात याच्याप्रमाणे जर आपण भविष्य वर्तवलं तर ते करेक्ट निघू शकतं. पण नक्षत्राचा खूप उपयोग आहे आणि अजूनही त्याच्यात बरंचसं संशोधन चालू आहे. दुर्दैवाने काय आहे की आपल्याकडे मराठी पुस्तकं त्याच्यावर फारशी अवेलेबल नाही आहेत नक्षत्रांवर. हिंदी मात्र भरपूर आहेत किंवा इंग्रजीतले मी बरेचसे पाहिलेले की त्या लोकांनी त्याच्यावर खूप स्थूल याच्यात म्हणजे सूक्ष्म अभ्यास त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम होतो मुख्य म्हणजे. किंवा ॲक्युरसी ज्याला आपण म्हणतो की जेवढं करेक्ट पोझिशनला तुम्ही पोहोचायचं असेल तर तुम्ही त्याचा विचार अवश्य करा. तर भविष्याचा अंदाज बांधण्यासाठी दशा पद्धतीचा वापर केला जातो. तर दशा पद्धतीचा कशा प्रकारे वापर होतो की भविष्यात काय घडेल ह्या गोष्टी सांगण्यासाठी? सांगितलं ना की आता जसं आपण दशा मुळात आहे ना, महादशा पर्टिक्युलरली महादशा हे चंद्रावर ठरतात. चंद्राची राशी, त्याचं चंद्राचं नक्षत्र, त्या नक्षत्रानुसार आपण महादशा काढतो. मग महादशेमध्ये काय होतं की प्रत्येक ग्रहाच्या पुन्हा अंतर्दशा येतात. जसे सायकल्स असतात तसे ती एक सायकल येते. त्याच्यानंतर महादशानंतर अंतर्दशा येतात. म्हणजे मग समजा चंद्राची महादशा असेल तर चंद्रामध्ये पहिली अंतर्दशा ही चंद्राची येते. मग त्याच्यानंतर इतर ग्रहांचे त्याचे ठराविक पिरियड्स असतात, तेवढे पिरियड्समध्ये ते अंतर्दशा येतात. त्यातमध्ये पुन्हा म्हणजे चंद्रामध्ये समजा रवीची अंतर्दशा, तर त्या चंद्र आणि रवी याच्यामध्ये पुन्हा एक सायकल बसते, त्याला अंतर्दशा म्हणतात. म्हणजे ह्या तुमच्या ॲक्युरेट तारखांपर्यंत त्या हे काढता येतात. आणि सूक्ष्मदशा ज्या आहेत ना, सूक्ष्म अजून खोलवर जातं. पण ह्याच्यात होतं काय की आता समजा चंद्र आहे, चंद्र मग त्याच्यामध्ये रवी, त्याच्यामध्ये मंगळ, त्याच्यामध्ये राहू असे जे येतात, तर हे विरुद्ध तत्वाचे ग्रहांच्या दशा महादशा येतात. आणि त्याचा सूक्ष्म अभ्यास जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत त्याची करेक्ट प्रेडिक्शन नाही निघू शकत. म्हणून आपल्याकडे एक ते केपी पद्धती म्हणून ऐकलं असेल तू, कृष्णमूर्ती पद्धती म्हणून आहे. कृष्णमूर्तींनी ही पद्धत शोधून काढली की तुम्ही स्थूल मानाने नुसत्या राशीचा किंवा याचा विचार न करता तुम्ही नक्षत्रावर जास्त भर द्या की त्या नक्षत्रामध्ये त्याचे परिणाम कसे मिळतात त्याच्यावर भर द्या. आता याच्यातसुद्धा काय होतं की याच्यामध्ये जर समजा तुम्ही डीपमध्ये स्टडी केलेला नसेल की आता 4 गोष्टी विचार करायचे, महादशेचा कारक, अंतर्दशेचा कारक, अंतांतरदशेचा कारक आणि सूक्ष्मदशेचा कारक, एवढे 4 ग्रह जर विचारात घेतले तर त्याचा नेमका एकमेकांशी संबंध, एकमेकांवर होणारे परिणाम हे तुम्हाला करेक्ट काढणं फार कठीण असतं. त्याच्यामध्ये काही विरुद्ध तत्वाचे ग्रह एकत्र येतात, मग त्याच्यामध्ये काय परिणाम मिळू शकतील जोपर्यंत तुम्ही एक पूर्ण स्टडी त्याचा करत नाही तोपर्यंत तुम्हाला नाही त्या गोष्टी कळत. पण आयुष्यातलं तुमचं साधारण आयुष्य कसं जाईल हे त्या महादशांवर अवलंबून असतं.
आता महादशेचा समजा शुक्राचा पिरियड आहे, तर शुक्राचा पिरियड जर समजा शुक्र चांगल्या परिस्थितीत असेल तर तो 20 वर्षाचा पिरियड असतो शुक्राचा, तो तुमचा उत्कृष्ट जातो. आता हे जे फील्ड आहे तुमचं, हे एक तर बुधाच्या अंडर येतं किंवा शुक्राच्या अंडर येतं. तर शुक्राची समजा महादशा तुमची चालू असेल, गोविंदाची म्हणा किंवा तुमची म्हणा, तर तुम्हाला अप्रतिम त्याच्यात रिझल्ट मिळायलाच पाहिजेत. आता परवा जे पॉडकास्ट झालं माझं, त्याच्यामध्ये मी त्यांना ते सांगितलं की 15 ऑगस्ट काय, तर 15 ऑगस्ट 25 पासून त्यांची शुक्राची महादशा सुरू होते आणि शुक्र त्यांचा तूळ राशीला सप्तम स्थानामध्ये होता. तर म्हटलं तुम्ही एकदा एवढं पिरियड चालू होऊ द्या, मग तुम्ही बघा तुम्ही तुमचं कुठे हे चाललं जाईल आणि खूप प्रसिद्धी मिळते किंवा चांगल्या लोकांशी संबंध येतात, कलाकारांशी संबंध येतात आणि त्याच्यातून तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मिळते. तर हे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. आपल्याकडे पैसा येत नाही आहे, अनेक गोष्टीत अडचणी येत आहेत, सतत काही ना काही प्रॉब्लेम्स होत आहेत. यावर आपल्याला ज्योतिषी उपाय सांगतात की हे रत्न धारण करा किंवा ह्या मंत्राचा जप करा. तर हे किती लाभदायक आहे आपल्यासाठी आणि राशीनुसार हे ठरवलं जातं का? हे राशी नक्षत्र दोन्ही याच्यावर विचार करायला पाहिजे खरं बोलतो. नुसत्या राशीवर उपयोग नाही आहे. आणि ग्रहाची पोझिशन मुख्यात म्हणजे आता जर समजा मंगळाची महादशा तुमची चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही शनीचं रत्न वापरलं तर ते तुम्हाला विरुद्ध रिझल्ट देऊ शकतं. मग त्या मंगळाच्या याच्यामध्ये तुमचे जे महादशा कुठल्या ग्रहाची चाललेली आहे, तर समजा मंगळाची चाललेली आहे, तर मंगळाचं रत्न जे आहे ना हे तुम्हाला त्या काळामध्ये चांगलं येतं. पण जर समजा तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा षष्ठाचा आणि लग्नाचा कारक असेल, म्हणजे मेष आणि वृश्चिक लग्न असेल, तर त्याच्यामध्ये मंगळ हा तुमचा स्ट्रॉंग होऊन जातो. मग त्याच्यामध्ये तो लग्नाची फळं चांगली देतो, पण ॲट द सेम टाईम तो षष्ठाची फळं पण खराब देऊ शकतो तुम्हाला. आणि हे जे उपाय आहेत ना, हे उपाय एका विशिष्ट लेव्हलपर्यंतच वापरायला पाहिजे खरं. म्हणजे आता मी बरेचसे हे बघत असतो तुमच्या यूट्यूबवर किंवा पॉडकास्टवर की त्यांनी अमुक रत्न वापरलं आणि त्याचा एकदम उत्कर्ष झाला, मंत्राचा जप केला की पैशांची भरभराट होईल, पैसे. हा विश्वासाचा प्रश्न बराचसा आहे खरं म्हणजे. तर मी तर म्हणतो की लोकांनी आपला अनुभव घ्यावा, हरकत नाही करून पाहायला. कारण जे निगेटिव्ह काही देत नाही तुम्हाला फळ, त्याचा तुम्ही पहिल्यांदा विचार करा. रत्न जे आहे ना, रत्न काही वेळेला तुम्हाला क्रॉस हे देतात, रिझल्ट देतात. चांगले तर मिळतील तुम्हाला असं नाही. दुसरी गोष्ट माझा विश्वास असा आहे की साधारण एक 10 ते 15% तुम्हाला रिझल्ट मिळतात, त्याच्यावर नाही. म्हणजे कोणी असं म्हणेल की मला 100% रिझल्ट मिळाले, तर तसं मिळेलच याची गॅरंटी नाही. अगदी तुम्ही खूप भारीतला जरी रत्न वापरला तरी नाही. पण तुम्ही सांगू शकाल का 12 राशीप्रमाणे थोडक्यात की कुठल्या राशीने कोणता रत्न वापरला पाहिजे? ते नुसत्या राशीवर ते नाही अवलंबून असं माझं म्हणणं आहे. म्हणजे स्पेसिफिक राशीसाठी एक रत्न नाही. मेष राशी आहे समजा, मेष आणि वृश्चिक राशी आहे, ह्या मंगळाच्या राशी आहेत. मग त्याच्यासाठी तुम्ही मंगळाचं कोराल म्हणतात किंवा त्याला पोवळा म्हणतो आपण, हे पोवळा तुम्ही वापरायचा. पण हे फक्त तेवढ्या याच्यावर नाही अवलंबून. हे सांगितलं की त्यावेळेला तुमची महादशा कुठली चालू आहे, कुठल्या ग्रहाची, मंगळाची पोझिशन काय आहे. आणि मुळात असं आहे की जर समजा मंगळ तुमचा षष्ठाचा अष्टमाचा कारक असेल तर तो तुम्हाला तब्येतीला सुद्धा त्रासदायक ठरू शकतो. त्या पिरियडमध्ये काही ऑपरेशन होऊ शकतं, त्या पिरियडमध्ये तुमचा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा एखादं ऑपरेशनची वेळ येऊ शकते. म्हणजे निगेटिव्ह सुद्धा त्याचे पार्ट्स होतं. मग ते वापरून तुम्हाला फायदा होईल का तोटा होईल. आणि त्याच्यासुद्धा 2 मतं आहेत ज्योतिषामध्ये. काही लोक म्हणतात की नाही त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स असतात ना ते चालले जातात. काही लोक म्हणतात की नाही तर आपल्याला चांगले हे मिळतात, म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात त्याचे. पण ते सुद्धा तुमच्या ग्रहाची परिस्थिती कशी आहे याच्यावर तो अवलंबून ठेवतो. माझं तरी असं म्हणतं की हा संपूर्ण विचार करूनच रत्न सांगावं. आणि एखाद्या वेळेला कसं आहे की एखाद्या वेळेला नाही वापरलं ना तरी चालतं, ते वापरलंच पाहिजे प्रत्येकाने असं काही आवश्यक नाही आहे. पण वापरलं तर त्याचा फायदा मात्र झाला पाहिजे आणि तेवढा विचार करून तुम्ही सजेस्ट केलं पाहिजे. मग आता हे वापरायला हरकत नाही तुम्हाला. आणि एक ज्योतिषी म्हणून तुमच्यावर किती नैतिक जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टी? खरं वाचतं प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ती जबाबदारी. म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्या वेळेला आता समजा आपण पत्रिका जुळवतो आहे मुलामुलींच्या, तर त्या मुलामुलींच्या पत्रिका खरोखर किती जुळतात आहे याचा ज्योतिषाने सूक्ष्मपणाने विचार करायला पाहिजे. कारण असं आहे की तुम्ही ज्या वेळेला पत्रिका बघता, कोणाची असू दे, त्यावेळेला माझं तर मत आहे की तुम्ही त्या लोकांच्या आयुष्याशी खेळतात. कोणी असो, तर त्या माणसाचं आयुष्य जे आहे ना ते स्पॉईल करण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही आहे. मग तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा हे ठीक आहे, परंतु त्याच्या जोडीला तिथे प्रॉस अँड कॉन्स काय असू शकतात, काय त्रास त्याचा होऊ शकतो हे सुद्धा विचार करा. आणि ती जबाबदारी तुम्ही उचलायला पाहिजे. तर पूर्वी कसं होतं की पूर्वी एक राजज्योतिषी असायचे,
मग ते राजाला सगळं मार्गदर्शन करायचे, जनतेला मार्गदर्शन करायचे. आता काय होतं की आता लोक येतात, बघतात, नाही अनुभव आला की दुसऱ्या ज्योतिषाकडे जातात. शरद उपाध्ये म्हणून जे एक चांगले प्रसिद्ध राशीचक्रकार होऊन गेले, तर ते एकदा बोलले होते की तुम्ही हा विचार करा पहिल्यांदा की तुम्हाला कोणाकडे जायचं आहे. जसं तुम्हाला काही शारीरिक त्रास होतोय तर तुम्ही काय करता, की बा मला एक छातीचा त्रास होतोय की मला दुखत आहे. आपण विचारतो कोण डॉक्टर चांगले आहेत, कोणाची डिग्री काय आहे, कोण कुठे शिकून आलेला आहे, किती वर्षापासून प्रॅक्टिस करतो, त्याचे रिझल्ट्स कशा प्रकारचे आहेत, तो लुटतो का लोकांना, हा सगळं आपण माहिती काढतो आणि मग त्या डॉक्टरांकडे भेटायला जातो. पण दुर्दैवाने ज्योतिषाच्या बाबतीत अशी माहिती नाही काढली जात की त्याचा खरोखर किती वर्षाचा अभ्यास आहे, त्यांनी किती खरोखर डेप्थ त्याची कशा पद्धतीची आहे आणि त्याच्याही पेक्षा त्याचा अप्रोच कशा पद्धतीचा आहे. मी तर म्हणतो की प्रत्येक ज्योतिषाचा अप्रोच हा असा असला पाहिजे की माझ्याकडे आलेली जी व्यक्ती आहे ती काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला म्हणून तो बिचारा तुमच्याकडे आलेला आहे. त्याला तुम्ही 2 मिनिटामध्ये पत्रिका फेकून द्यायची, तुझं असं होऊन जाईल, तुझं असं नाही आहे. त्याची मानसिकता तुम्ही तयार करणं, त्याला जर तो हतबल झालेला असेल त्याच्या परिस्थितीमुळे म्हणा, मानसिकतेमुळे, तर त्याला कर्म करायला त्याला लावणं ही ज्योतिषाची भूमिका असायला पाहिजे. सध्या ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली जे गैरप्रकार चाललेत त्याबद्दल काय सांगाल? त्याला आपण काहीच करू शकत नाही. मी तर म्हणतो की लोकप्रबोधन करणं हा एकमेव मार्ग आहे आणि त्या मानाने मग हा पॉडकास्ट जो आहे ना हा बऱ्यापैकी होईल असं मला वाटतं. मी तर असं म्हणतो की तुम्ही कोणाकडेही जा, तो प्रश्न नाही आहे, पण खरोखर त्या माणसाची तेवढी हे आहे का, कपॅसिटी आहे का, त्याचा अभ्यास तेवढा आहे का, त्याचा अप्रोच तेवढा आहे का की तो तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकेल. कारण मी तर ज्योतिषाची भूमिका जी आहे ना ही अशी असली पाहिजे की जसं तुम्ही अंधारातून चाललेला आहात पण तुम्हाला काही दिसणार नाही आणि तुम्हाला मार्ग माहिती नाही आहे, तिथे खड्डे असतील, दगड असतील, काय असेल तर तुम्ही धडपडणार आहात. मग त्याचं मार्गदर्शन हे तुम्हाला त्या हातातल्या टॉर्चसारखं असलं पाहिजे. त्यांनी तुम्हाला दाखवलं पाहिजे बाबा हे असं असं होऊ शकतंय किंवा इथे तू काळजी घे. हे जर सांगितलं तर ती खरी भूमिका त्याची राहील आणि त्याचं त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणजे माझं तर मत एकच असतं की मी ज्यावेळेला मी आता हे गुणमेलन आपण ज्याला म्हणतो, परीक्षा मुलामुलींच्या आपण पत्रिका बघतो, त्यावेळेला माझ्या भूमिका एकच असते की मी स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे हे जमतंय किंवा नाही जमत आहे. आता बरेचसे लोक म्हणतात मुलीला मंगळ आहे, मुलाला मंगळ नाही आहे. ठीक आहे, पण तो मंगळ किती त्रासदायक आहे, तो केव्हा त्रास देऊ शकतो, इमिजिएट लग्नानंतर त्यांचं काही डिवोर्ससारखी परिस्थिती निर्माण होते का, त्या मंगळाची महादशा आहे आणि दुसऱ्याची त्यावेळेला वाईट महादशा चालू आहे, तर मग त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात किंवा ती मुलगी त्या घरामध्ये राहू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही सांगायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग काय की आता बरेचसे लोक बघतो मी की फक्त गुणवेलन बघतात. गुणवेलन म्हणजे काय तर चंद्राचं नक्षत्र याच्याप्रमाणे ते जे टेबल आहे त्या टेबलवरून ते ताबडतोब 1-2 मिनिटात तुम्हालाच कळू शकतं की बा आपले किती गुण येतात ते. मग त्याच्यामध्ये नाडी, गण, वर्ग वगैरे सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. आजही बरेच लोक काय करतात, हे सगळं लिहित बसतात. थोडक्यात म्हणजे की ज्याची आवश्यकताच नाही आहे. तुम्हाला दात्यांसारखं एखादं पंचांग किंवा इतरही बरेचसे पंचांग आहेत की ज्याच्यामध्ये 1 सेकंदामध्ये तुम्हाला कळू शकते की तुमचे किती गुण येतात. मग मिनिमम 36 पैकी 18 गुण हे कमीत कमी यायला पाहिजे. हा बेस आहे त्याचा की तिथे तुमचं नाडी, गण, वर्ग जमतात आहेत. मग पुढचं तुम्ही विचार करा. बरेचसे लोक काय करतात की त्याच्यावरच अवलंबून राहतात. म्हणजे फक्त गुण किती येतात एवढंच. आणि ते मी खेड्यापाड्यावरचे लोक बिचारे पाहिलेले आहेत की ते सगळं लिहित बसतात तसं दोघांच्या पत्रिका आणि मग म्हणतात हा ठीक आहे आता करायला हरकत नाही. आणि जी गोष्ट 1 सेकंदामध्ये तुम्हाला कळते आहे त्याच्यासाठी तुम्ही एवढं लिहित बसण्याची गरज नाही आहे ना. हे लोकांना धूळ पेटल्यासारखाच प्रकारे हा की मी एवढा वेळ तुमच्यासाठी घालवला आहे, काही आवश्यकता नाही त्याची. दुसरी गोष्ट याच्यानंतर पहा एक टीप असते खाली. आता बरेचसे लोक काय करतात मोबाईलवर गुण बघतात किंवा कॉम्प्युटरवर गुण बघतात. तर त्याच्यामुळे काय होतं की तो अर्धवट काहीतरी पाहिल्यासारखा भाग होतो. कारण नुसते गुण बंद करून नका, नुसते गुण जे ना हे सफिशियंट नाही आहेत आज. एक काळ असा होता 5-50 वर्षापूर्वी की ज्या वेळेला फक्त गुण पाहायचे की यांचं दोघांचं जमेल की नाही, कारण मोठी माणसं त्याच्या मागे असायची आणि काही झालं तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे किंवा दोघांमध्ये वाद झाला काय झाला तर ते समजावून सांगायचे. आज घरं लहान होत चाललेली आहेत, घरात माणसं नाही आहेत, मोठी माणसं तर अजिबातच नाही आहेत. अशा वेळेला त्या दोघांचं मॅचिंग व्यवस्थित होणं हे फार गरजेचं असतं. आणि मग ते मॅचिंग कशावरून ठरतं तर दोघांचं लग्न, रवी, चंद्र, गुरु, शुक्र, लग्नेश, पंचमेश, सप्तमेश, नवमेश आणि प्लस 10वा पॉईंट हा मंगळाचा असतो. इतके 10 पॉईंट्स तुम्ही एकमेकांशी जर समजा मॅच केले ना तर ती पत्रिका खऱ्या अर्थाने मॅच केल्यासारखं होतं.
तर हे करायलाच पाहिजे आणि ती ज्योतिषाची जबाबदारी आहे असं माझं मत आहे. नाहीतर तो ते नुसते गुणावरून सांगत असेल तर ते चुकीचं आहे. किंवा लोकसुद्धा नुसतं पाहून गुण पाहून जर लग्न करत असतील तर मग त्याच्यामुळे काय होईल ते अल्ला जाणे. तुम्ही आतापर्यंत प्रत्येक गोष्टींचे समज गैरसमज यावर स्पष्टीकरण दिलं, पण अनेकांचं दृष्टिकोन आहे ज्योतिषशास्त्राकडे बघण्याचा. काही जण श्रद्धेने बघतात, काही जण अंधश्रद्धेने बघतात. काही जण म्हणजे म्हणतानाच असं म्हणतात की ते स्वतःचं भविष्य का सांगत नाहीत, मग जर लोकांचं भविष्य सांगू शकतात तर. तर मग ह्या गोष्टींवर तुम्ही काय सांगाल की ज्योतिषशास्त्र हे श्रद्धेपूर्वक बघितलं पाहिजे की अंधश्रद्धा आहे? त्याच्यामध्ये काय श्रद्धावान लभते फलम. पहिली गोष्ट, तुमची जशी श्रद्धा असेल ना त्याच्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतात. मंत्रे तीर्थे द्विजय देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावनाम कुर्या सिद्धिर्भवती तादृशी, असा एक श्लोक आहे. मंत्र, तीर्थ, देव, दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी, त्याच्यानंतर औषध, देव, याच्यावर जशी तुमची श्रद्धा असेल ना त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट मिळतो. मुळातच तुम्ही निगेटिव्ह विचार करून जर समजा गेलात किंवा मला याच्याकडून काय मिळणार आहे, हा काय सांगणार आहे मला वगैरे, किंवा हे कोण आहे ग्रस्त मला माहिती नाही वगैरे, अशा निगेटिव्ह अप्रोचने तुम्ही गेलात तर त्याचा तुम्हाला उपयोग होईलच याची गॅरंटी नाही. काही लोक येतात अशा परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने येतात, पण त्यांना मग त्याचे रिझल्ट नाही तेवढे मिळत. तर तुम्ही कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. एक ठिकाणी मी गेलो होतो याच्यासाठी वास्तुशास्त्रासाठी, तर त्या मुलांनी मला असा प्रश्न विचारला की राम कृष्ण हे सगळे होऊन गेले आपल्या ह्याच्यामध्ये असं म्हणतात, तर हे खरं कशावरून आहे? तुम्ही कशावरून म्हणू शकता की हे 5000 वर्षापूर्वी हे होऊन गेलं किंवा याच्या आधी रामाचा अवतार होऊन गेला वगैरे, हे कशावरून तुम्ही म्हणता? तर सुदैवाने काय झालं, त्यांच्या भिंतीवर फोटो लागलेले होते त्यांचे आजोबा आजींचे. तर म्हटलं हे कोणाचे फोटो आहेत? तर म्हणे माझे आजोबा आहेत, माझी आजी. म्हटलं कशावरून? तर म्हणे माझे वडील जे आहेत हे त्यांच्या पोटी जन्माला आलेले आहेत. म्हटलं हे तू मानतोस, तू आजी आजोबांना समजा पाहिलेलं नाही आहे, पण आई आणि वडील तुझ्याबरोबर आहेत आणि ते तुला त्यांनी सांगितलं तुला की हे माझे आई वडील आहेत म्हणून, मग आपण विश्वास ठेवतो की नाही? तसंच ह्या गोष्टीवरही आपण विश्वास ठेवला पाहिजे. कुठेतरी तुमचा विश्वास हा असायला पाहिजे. विश्वास होणं कर्तव्य, विश्वासच फलद आहे का? जर विश्वासाने तुम्ही एखादं कर्म केलं, विश्वासाने तुम्हाला फळही तसं मिळतं. तर अशा पद्धतीने जोशीजींनी आपल्याला खूप छान माहिती सांगितली. ज्योतिषशास्त्राविषयीचे जे गैरसमज आहेत, जे समज आहेत, त्याविषयी चांगलं स्पष्टीकरण दिलं. तुम्ही अनसीन मराठीमध्ये तुमच्या वेळात वेळ काढून आला, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. सरांनी दिलेली माहिती, सरांचे विचार तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना तुम्ही यापुढं आपल्या पॉडकास्टमध्ये कोणत्या व्यक्तींना तुम्हाला बघायची इच्छा आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अनसीन मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.